विधानसभा निवडणुका तोंडावर आलेल्या असताना सत्ताधारी महायुतीमधील धुसफूस वारंवार समोर येऊ लागली आहे। शिंदेंची शिवसेना आणि भाजपमधील नेते अजित पवार यांना सातत्याने टार्गेट करतायत। मंत्री तानाजी सावंत यांनी केलेल्या विधानानंतर भाजपच्या प्रवक्त्यांनीही राष्ट्रवादीवर निशाणा साधलाय। त्यामुळे अजित पवारांना महायुतीतील बाहेर ढकललं जातंय का असा सवाल यामुळे उपस्थित होतोय। दादा गटाच्या राष्ट्रवादीची युती आहे। संघाशी संघ बनतात तसा आता संघ घडवणार। गणेश हाकेंची पक्षाची अवस्था आहे म्हणजे बाण लागलेल्या राजहंसासारखी आहे। एकमेकाच्या संदर्भात दुरावा निर्माण होईल असं भाष्य कोणीही करू नये। या एका वाक्याचा फायदा महाविकास आघाडी वारंवार घेते। सत्तेतील महायुतीची तब्येत खालावल्याचा हा पुरावा आहे। राष्ट्रवादीमुळे शिंदेंच्या शिवसेनेचे नेते तानाजी सावंतांना उलट्या होतायत, तर आता भाजप प्रवक्ते गणेश हाकेंनी मळमळ बाहेर काढली आहे। राष्ट्रवादी सोबतची युती म्हणजे असंघाशी संघ असं विधान करत हाकेंनी नव्या वादाला तोंड फोडलंय। 2024च्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये दुर्दैवाने आमच्या बरोबर हे अजित दादा गटाच्या राष्ट्रवादीची युती आहे। खरं म्हणजे त्यांची युती त्यांना पटली ना आम्हाला पटली, पण हे अशा पद्धतीची असंघाशी संघ बनतात तसा आता आमचा संघ घडवणार। आणि ते म्हणायला की आपली युती आहे, आपली युती आहे। अरे तुम्ही लोकसभेमध्ये युतीचा धर्म पाळला का? इतक्या वर्षांपासून उपेक्षित असलेले गणेश हाके आता तरी मी चर्चेत येऊन मला विधान परिषदेची संधी भेटेल या आशेपोटी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर टीका केली। हे जरी खरं असलं तरी गणेश हाकेंची पक्षाची अवस्था आहे ती अवस्था म्हणजे बाण लागलेल्या राजहंसासारखी आहे। त्यामुळं त्यांना आता नवीन ऊर्जा प्राप्त होण्याकरता त्यांनी ते वक्तव्य केलंय। आम्ही त्यांना कवडीची किंमत देत नाही। लोकसभा निवडणुकीनंतर अजित पवारांच्या राष्ट्रवादीला मित्र पक्षच टार्गेट करतायत। विधानसभा निवडणुका जसजशा जवळ येतायत तसतसा महायुतीतील वाद आणखी वाढू लागलाय। त्यामुळे महायुतीतील अजित पवार यांच्या पक्षाचं स्थान स्थिर नाही किंवा काही मोठा निर्णय याबाबत होऊ शकतो असे संकेत यातून मिळतात। आम्ही चर्चा केलेली आहे हे अमित भाईंशी, मोदी साहेबांशी, देवेंद्रजींशी या सगळ्यांशी चर्चा केलेली आहे। तुम्ही जर असं बोलत बसला तर माझे पण खालचे कार्यकर्ते वेगवेगळं बोलू शकतात। हे बोलण्यात काही त्याला फार आम्ही महत्त्व देत नाही। एकमेकाच्या संदर्भात दुरावा निर्माण होईल असं भाष्य कोणीही करू नये। आणि असं भाष्य एक कार्यकर्ता किंवा एखादा नेता करतो, पण या एका वाक्याचा फायदा महाविकास आघाडी वारंवार घेते। लोकसभा निवडणुकीत महायुतीला मोठा फटका बसलाय। या अपयशाचं सर्व खापर अजित पवारांच्या राष्ट्रवादीवर फोडलं जातंय। अजित पवार सोबत घेतल्यानं मतदारांना रुचलं नसल्याचं भाजपसह शिंदेंच्या शिवसेनेत खासगीत बोलून दाखवलंय। त्याचीच प्रचिती आता जाहीर सभांमधून होऊ लागलीय। पाहुयात राष्ट्रवादीबाबत कोण काय म्हटलंय। रामदास कदम: अजितदादा आले नसते तरी चाललं असतं। महेंद्र थोरवे: राष्ट्रवादी काँग्रेस विश्वासघातकी पक्ष आहे। तानाजी सावंत: राष्ट्रवादी काँग्रेसमुळे उलट्या होतात। गणेश हाके: राष्ट्रवादी सोबतची युती असंघाशी संघ आहे। त्यांनी याचा विचार करायला पाहिजे ना, आपापल्या लोकांना हे असे काही कमेंट्स करण्यापासून थांबवलं पाहिजे। या कमेंट्सचा आमचा संबंध नाही, हे जे बोलले त्याचा आमचा पक्षाचा संबंध नाही, परंतु त्याच्यामुळे मनं दुखावली जातात आणि तेही निवडणुकीच्या वेळेला आपलं एकसंध आहोत हे राज्याच्या लोकांना दाखवणं गरजेचं आहे। अशा वेळेला आपसामध्ये ही भांडणाची जी मजा हे विरोधी पक्ष घेणार आणि त्याचं नुकसान जे आहे हे महायुतीला पूर्णपणे होणार। मुख्यमंत्री साहेबांनी या संदर्भामध्ये या पुढील आठवड्यामध्ये सर्वांची एक बैठक आयोजित केलेली आहे। कोणाचं काय मत आहे, का बोलल्या गेले किंवा काय करतात या सर्वावर चर्चा होणार आहे आणि मुख्यमंत्री साहेब काही निर्देश या सर्वच नेत्यांना देणार आहेत। म्हणजे त्यात आम्ही आमच्यासहित सर्वजण आलेत। म्हणून आता ह्या येणाऱ्या विधानसभेमध्ये कुठेही आपल्या तोंडून एखादं चुकीचं वक्तव्य जाऊ नये याची काळजी आम्ही घेतोय।
लोकसभेतील पक्षाचं अपयश धुवून काढण्यासाठी अजित पवारांनी जनसन्मान यात्रा काढली आहे। या माध्यमातून स्वतः राष्ट्रवादी काँग्रेससह प्रतिमा सुधारण्याचा प्रयत्न होतोय। मात्र त्याच वेळी भाजपसह शिंदेंची शिवसेना शाब्दिक वार करत राष्ट्रवादीला घायाळ करत आहे। त्यामुळे महायुतीतील घटक पक्ष अजित पवारांपासून स्वतःची सुटका करून घेण्याचा प्रयत्न करत आहेत का, असा प्रश्न उपस्थित होतोय। ही परिस्थिती पाहता आगामी काळात अजित पवार यातून कसा मार्ग काढणार हे पाहावं लागणार आहे। ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज।